question number 5 is here. Evaluate each of the following. Okay. See, the first question is here. Sin 30 plus cos 45 degree plus tan 180 degree. आता हे क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे? इव्हॅल्युएट करायचे. इव्हॅल्युएट करायचे म्हणजे काय करायचं बघा, सिम्प्लिफाय करून आपल्याला जे काही एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याची काय करायची आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल इज हियर. वी हैव टू गिव द sin 30 plus cos 45 plus tan 180. So we know that the value of sin 30, we know that value of sin 30 is get half. Then second is cos 45 degree. cos 45 ची जी काही व्हॅल्यू आहे ती आपली येते 1/√2. या व्हॅल्यूज आपण प्रीवियस जे लेक्चर्स होते त्याच्यामध्ये फाइंड आउट केलेला आहे. जो टेबल तयार केलेला आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. देन आफ्टर लास्ट इज tan 0 degree. tan 0 degree tan 180 degree. Get the value 0. आता ऍक्च्युअली लक्षात ठेवा tan च्या ज्या व्हॅल्यू आहेत म्हणजेच 90 पेक्षा ग्रेटर जर अँगल असतील तर त्या व्हॅल्यू लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे इन अ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. बघा, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. त्या सर्कलची जी काय रेडियस आहे ती 1 इंच आहे. म्हणजे इट इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. हियर इज द एक्स ॲक्सिस, हियर इज द वाय ॲक्सिस. आपल्याला ट्रिग्नोमेट्री बघा 180. देन आफ्टर सेकंड जर बघितला तर tan 0 आणि थर्ड जर बघितलं तर tan 360 आहे. आता या व्हॅल्यू कशा डिटरमाइन करायच्या बघा. या ठिकाणी तुमचा अँगल आहे 0. देन हियर वी गेट 180. देन 360. हे सगळे जर तुम्ही अँगल ऑब्झर्व केले तर ऑल दीज अँगल लाईन एक्स ॲक्सिस आहे. हे तिन्ही अँगल तुमच्या एक्स ॲक्सिसवर लाईन आहे. नेहमी लक्षात ठेवा म्हणजे एक्स ॲक्सिसवर जर तुमचा अँगल येत असेल तर त्याच्यासाठी साइन ट्रिग्नोमेट्री जी आहे ती ऑलवेज 0 व्हॅल्यू डिटरमाइन करते. म्हणजेच साइन 0 हा तुमचा काय येतो 0च येतो. कारण की बघा तुमची टर्मिनल सर्कलला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते तो पॉईंट आपण पी कन्सिडर करतो आणि पीचा जो काही वाय कोऑर्डिनेट आहे म्हणजेच पॉईंट जर लाय ऑन द एक्स ॲक्सिस असेल तर त्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट वी ऑलवेज टेक 0. आपण नेहमी काय घेतो तर 0 घेतो. आणि तुमचा वाय हा कशाच्या बरोबर असतोय तर साइन थीटाच्या बरोबर असतोय. वाय हा नेहमी साइन थीटाच्या इक्वल असतो. म्हणजे साइन 0 0 येतो. देन आफ्टर साइन 180 0 येतो. देन साइन 360 हा सुद्धा काय येतो बघा 0 येतो. हे फक्त आपल्याला टेक्निकली लक्षात ठेवायचं आहे. आता बघा we know that tan is the ratio of sin by cos. tan हा sin upon cos चा रेशो आहे. म्हणजे ज्या वेळी तुमची sin ट्रिग्नोमेट्री 0 व्हॅल्यू डिटरमाइन करते त्यावेळी तुमचा tan हा काय असणार आहे 0. म्हणजे लक्षात ठेवा ज्या अँगलला तुमची sin ट्रिग्नोमेट्री 0 व्हॅल्यू देते त्या प्रत्येक अँगलला tan ट्रिग्नोमेट्री सुद्धा काय देते 0 व्हॅल्यू. म्हणजे लक्षात ठेवा एक्स ॲक्सिस वर जेवढे काही अँगल येतात त्या प्रत्येक अँगलला तुमचा साइन आणि टॅन हा काय असतोय तर 0 असतो. बघा 0 व्हॅल्यू तुम्हाला देतो. म्हणजेच 180 हा एक्स ॲक्सिसवर आहे त्यामुळे त्याची व्हॅल्यू तुमची काय येते 0 येते. देन आफ्टर वी टेक द एक्सप्रेशन या ठिकाणी दिलेलं आहे तुमचं साइन 30 प्लस कॉस 45 डिग्री plus tan 180 degree. Put all these values in this expression. We know that the value of cos sin 30 तर आपल्याला मिळालेला आहे हाफ प्लस cos 45 1/√2. Then tan 180 is here get 0. Now take a sum of these two terms. LCM is we get 2√2. Take a cross multiplication 1 into √2. Right here √2 plus 2 into 1 get 2. Now taking common factor of numerator
लक्षात ठेवा 2 जो काही आहे तो 2 तुम्ही कसा रिप्रेझेंट करू शकता तर √2 into √2 that is we get 2. So here we take common factor √2. √2 जर कॉमन घेतला तर या ठिकाणी तुम्हाला 1 मिळेल प्लस या 2 आपण कसा रिप्रेझेंट केलेला आहे तर √2 into म्हणजे आपला एक √2 जर बाहेर घेतला तर या ठिकाणी एक √2 शिल्लक राहील डिवाइडेड बाय काय आहे बघा 2√2. ओके, नाउ फर्स्ट this √2 get cancelled. Now we get the value of given expression is 1 plus √2 divided by 2. Okay, this is the value of first example. Now let's see the second example is to be here. Cosec 45 degree. First of all, we write the values of cosec 45. We know that the value of cosec 45 degree. We know the value of sin 45. Sin 45 ची व्हॅल्यू काय आहे तुमची 1/√2 आणि cosec is the reciprocal of a sin. म्हणजे cosec 45 degree ची व्हॅल्यू तुमची मिळेल √2. Then after write down the value of cot 45 degree. Cot 45 we will get 1. Now last is a tan 0. We know that 0 angle काय करायचं आहे बघा परत एकदा लक्षात ठेवा 0 angle lie on the x axis आणि x axis वर तुमची tan trigonometry नेहमी 0 व्हॅल्यू डिटरमाइन करते. So write here 0. Now take a given expression cosec 45 plus cot 45 plus tan 0. We know all those values. Put in this expression √2 plus 1 plus 0. We get the value √2 plus 1. Okay, these are the very simple examples. Now let's see. Third example is here sin 30 degree into cos 45 degree into tan 360 degree. This example write down for homework. Now let's see the question number 6 is here. We have to view question number 6 is find all trigonometric functions of angle in standard position but whose terminal arc passes through the point 3 minus 4. In this question we have to give the angle in a standard position. आता स्टँडर्ड पोझिशनचा अँगल म्हणजेच आपल्याला सर्वांना माहित आहे असा अँगल ज्याची व्हर्टेक्स ज्या अँगलचा व्हर्टेक्स हा काय पाहिजे एक्झॅक्ट ओरिजिन अँड टर्मिनल आर्म ऑफ इनिशियल आर्म ऑफ स्टँडर्ड अँगल बिलॉंग्स टू x axis. So first of all we have to draw the standard angle. But in this question we have to give the terminal arm of this standard angle passes through the point 3, -1. म्हणजेच या अँगलची जी टर्मिनल आर्म आहे ती टर्मिनल आर्म तुमची 3 आणि -4 मधून काय होते पास होते. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू प्लॉट द पॉइंट 3 -4. आता बघा 3 -4 हा जो काही पॉइंट आहे तो सर्वांना माहित आहे. तर या पॉइंटचा जो काही तुमचा x कोऑर्डिनेट आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि y कोऑर्डिनेट इज टू बी निगेटिव्ह म्हणजेच प्लस मायनस हा जो काही पॉइंट आहे तो ऑलवेज इथं काय असतोय तर फोर्थ कोऑर्डिनेट. म्हणजे आपण जनरली तो पॉइंट फक्त प्लॉट करूया त्या ठिकाणी. हा पॉइंट आपण कन्सिडर केला सपोज p चे कोऑर्डिनेट आहेत तुमचे 3 -4. आता बघा काय दिलेलं आहे तुमचा जो काही स्टँडर्ड अँगल आहे त्याची टर्मिनल आर्म या पॉइंट मधून काय होते पास होते म्हणजे ही आपण टर्मिनल आर्म ड्रॉ केलेली आहे. OP इज द टर्मिनल आर्म ऑफ अ स्टँडर्ड अँगल. आता ऍक्च्युली अँगल घेताना बरेच वेळ काय करतात बघा हा अँगल कन्सिडर करतात अदरवाइज वी कन्सिडर दिस अँगल. आता एक लक्षात ठेवा या दोघांपैकी कोणताही अँगल तुम्ही थीटा म्हणून कन्सिडर करू शकता बिकॉज दिस 2 अँगल्स आर दी को टर्मिनल. हे दोन्ही अँगल तुमचे कसे आहेत को टर्मिनल आहेत आणि को टर्मिनल अँगलसाठी सेम ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन
ट्रिग्नॉमेट्रीमध्ये डिफाईन होते. त्यामुळे तुम्ही अँगल जरी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतला तरी चालेल, अदरवाईज वी टेक दिस अँगल इन दी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे हा अँगल आपण घेतलेला आहे इज दी स्टँडर्ड पोझिशन अँगल. बघा टर्मिनल आर्म आहे ओपी. तर या अँगलची इनिशियल आर्म एक्स ॲक्सिसवर बिलॉंग करते, व्हर्टेक्स एक्झॅक्ट काय आहे तुमचा ओरिजिन. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला पीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. या ठिकाणी जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, दिस इज दी ड्रॉ दी परपेंडिक्युलर लाईन PM. ओके, नाउ इट इज दी वी गेट अ राईट अँगल द ट्रायंगल. हा या ठिकाणी जो ट्रायंगल मिळालेला आहे तो राईट अँगल द ट्रायंगल आहे. आता बघा काय करायचं आहे आपल्याला. या हा जो काही अँगल आहे स्टँडर्ड अँगल, आता हा जो काही अँगल आहे तो आपण फक्त थीटा कन्सिडर करू आणि या थीटासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करायची आहे. सो राईट डाउन हियर फर्स्ट in the example number 6 we have to write the given information. Here we have to give x coordinate of point P. Take x is here 3 and we take the y. Y coordinate is to be here -4. x तुम्हाला 3 दिलेला आहे आणि y coordinate -4 दिलेला आहे. तर using this information we have to find length OP. length OP आपण काय करूयात कन्सिडर करूयात r. r हे डिस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. आणि हे x y आणि r जेव्हा तुम्ही डिटरमाइन कराल त्याच्या हेल्पने आपण ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करणार आहोत. आता या ठिकाणी फर्स्ट पॉइंट वी राईट लेट मेजर ऑफ अँगल. वी कन्सिडर द अँगल XOP. मेजरमेंट ऑफ दिस अँगल इज कन्सिडर ॲज अ थीटा अँड सपोज दॅट लेंथ OP we take r. So first of all we have to find r. आता r फाइंड करण्यासाठी we know that it is the right angle triangle. या ठिकाणी तुम्ही पायथागोरस थेरम यूज करू शकताय, अदरवाइज पायथागोरस थेरम यूज केलं तरी तुमची r ची व्हॅल्यू फाइंड होऊ शकते, किंवा आपण या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला तरी चालेल r फाइंड करण्यासाठी. आता बघा हा तुमचा आहे ओरिजिन and we know that the coordinate of ओरिजिनचे कोऑर्डिनेट आहेत तुमचे 0 0 आणि P पॉइंट इज टू बी गिवन 3 -4. हे दोन पॉइंट जे आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स OP आपण काय कन्सिडर केलेलं आहे r कन्सिडर केलेलं आहे. आणि इन दॅट केस यूज द डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला जर यूज केला तर वी गेट दी r म्हणजेच काय असणार आहे बघा स्क्वेअर टर्म x2 - x1 अपॉन x2 - x1. हियर वी टेक x1 y1 and P consider as x2 y2. Okay, now use distance formula. x2 is here 3 minus x2 minus x1 is 0 bracket square plus y2 is here -4 minus y1 0 take bracket square. काय आहे फॉर्म्युला बघा डिस्टन्स फॉर्म्युला आहे तुमचा डिस्टन्स OP. That is we say it is a r. R is equal to we write square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 whole square. Now simplify this. We get r is equal to square root of 3 minus 0 get 3 square get 9 plus -4 minus 0 get -4 square we take 16. So we get the value of r is √25. Now taking root of 25 get here 5. 5 is the value of length OP. Now by definition of a trigonometry, in that case use definition. By definition बघा या ठिकाणी r च्या यूजने r च्या हेल्पने जर तुम्ही सर्कल ड्रॉ केला असता तर r म्हणजे रेडियस जर जी काय आहे तुमची काय आहे 5 युनिट आहे. या ठिकाणी जे सर्कल तुम्ही ड्रॉ कराल ते सर्कल तुमचं स्टँडर्ड युनिट सर्कल नाही. त्यामुळे आपण ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करता युनिट सर्कलच्या आधी जी आपण ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन केली होती ते जे काही रिझल्ट होते ते आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत फॉलो करायचे. आता लक्षात घ्या ट्रिग्नोमेट्री आपण डिफाइन केली होती बाय डेफिनेशन साइन थीटा. साइन थीटा आपला मिळत होतं y डिवाइडेड बाय r. r ज्यावेळी युनिट होतं युनिट सर्कल होतं किंवा r ची व्हॅल्यू ज्यावेळी 1 होती त्यावेळी हा आपण फक्त y घेत होतो. पण या ठिकाणी r तुमचा 5 आहे त्यामुळे साइन थीटा काय मिळेल बघा y बाय r.
Then write down cos theta. Cos theta we take x by r. y ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी गिवन मध्ये दिलेली आहे -2 and r is here 5. Okay, now cos theta is, we take the value of, put the value of x is here 3, r आहे तुमचा या ठिकाणी 5. now using these two trigonometric functions, याचा यूज करून आपण अदर ट्रिग्नोमेट्री काय करणार आहे, फाइंड आउट करणार आहे. now find out the tan theta. tan theta काय तर बघा तुमचा tan theta म्हणजेच या दोघांचा रेशो असतो. या दोघांचा रेशो येतो तुमचा y upon x. that is we write here y -4, x is 3. now cot theta. cot theta is the reciprocal of tan. tan चा reciprocal आहे म्हणजेच tan च्या उलटा येतो x by y. so we take here -3 by 4. now find out the sec. Sec theta is the reciprocal of sin. Sec is the reciprocal of cos. and cos चा reciprocal काय तर बघा r divided by x. म्हणजे याच्या उलटा लिहायचं तुम्हाला 5 by 3. okay, now also find the cosec theta. cosec theta we take here reciprocal of sin r by y. so get the value 5 divided by -5 by 4. माइनस साइन तुम्ही काय केलेलं आहे या ठिकाणी 4 ला आहे. म्हणजे या असं जरी लिहिलं तरी रेशो मध्ये एक टर्म जर निगेटिव्ह असेल तर तो रेशो हा तुमचा ऑलवेज काय येतो तर निगेटिव्ह येतो, हे लक्षात ठेवा. आता काय केलेलं आहे बघा या ठिकाणी आपण आपल्याला स्टँडर्ड अँगल दिलेला आहे आणि या थीटासाठी ट्रिग्नोमेट्री डिटरमाइन करायची. लक्षात ठेवा हा थीटा तुम्ही क्लॉकवाइज ने घेऊ शकताय, अदरवाइज तुम्ही का अँटी क्लॉकवाइज. बोथ अँगल को टर्मिनल आहेत त्यामुळे या बोथ अँगलसाठी तुमची जी ट्रिग्नोमेट्री आहे ती सेम डिटरमाइन होते. आता युजिंग दी गिवन इन्फॉर्मेशन फर्स्ट वी हॅव टू फाइंड लेंथ ओपी. जी लेंथ ओपी आहे ती या ठिकाणी आपली काय मिळालेली बघा. लेंथ ओपी फाइंड करण्यासाठी तुम्ही पायथागोरस थेरम यूज करू शकताय, अदरवाइज वी यूज दी डिस्टन्स फॉर्म्युला. या ठिकाणी बघा आपण काय केलेलं आहे, बाय डिस्टन्स फॉर्म्युला यूज केलेला आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला आहे तुमचा ज्यावेळी दोन पॉइंट मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असतं त्यावेळी ते डिस्टन्स तुमचं येतं स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर वी गेट दी r मीन्स लेंथ ओपी. लेंथ ओपी आपली 5 येते. देन आफ्टर यूज द डेफिनेशन अँड वी हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक अँड कोसेक. फक्त लक्षात ठेवा या ठिकाणी r तुमचा 5 आहे तो त्यामुळे लिहावाच लागेल. r ज्यावेळी 1 असेल त्यावेळी तो या ठिकाणी रिप्रेझेंट केला नाही तरी चालेल. ओके, सो फर्स्ट अपॉन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ क्वेश्चन नंबर 6. नाउ लेट्स सी द example number 7 is question number 7 is if cos theta is equal to value of cos theta is given 12 by 30, then theta lie between 0 to pi by 2. Then find the value of first question is here sin square theta minus cos square theta divided by 2 sin theta into cos theta, and second is 1 divided by tan square theta. Now first of all we will see the question number 7 is here. If cos theta is equal to 12 by 30, theta lie between 0 to 2 pi, then find the value of
sin square theta minus cos square theta divided by 2 cos sin theta into cos theta and 1 divided by tan square theta. आता ऍक्च्युली हे दोन रिझल्ट जे काही दिलेले आहेत यांची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता ऍक्च्युली तुम्हाला cos ट्रिग्नोमेट्री फक्त गिवन मध्ये दिलेली आहे. आता या cos ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून तुम्हाला जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इसेन्शियल आहेत ते फक्त काय करणार आहोत आपण फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला cos दिलेला आहे, sin फाइंड आउट करावा लागेल and then after we have to find the tan theta. tan theta काढा, cot theta काढला तरी चालेल, कारण की बघा cot कशासाठी काढायचा 1/tan स्क्वेअर म्हणजेच काय असतो cot स्क्वेअर, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनला इझी जाईल यासाठी आपण काय करणार आहे tan बरोबर cot ची सुद्धा काय करणार आहोत व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. आता बघा हा क्वेश्चन्स हा सम सॉल्व करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल वी राइट द गिवन इन्फॉर्मेशन. आता गिवन मध्ये काय दिलेलं आहे बघा cos थीटा आपल्याला दिलेला आहे आणि जी ट्रिग्नोमेट्री तुम्ही डिटरमाइन केलेली आहे ज्या थीटासाठी तो थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये बिलॉंग करतो त्या क्वाड्रंटची तुम्हाला काय दिलेली आहे या ठिकाणी रेंज दिलेली आहे. आता बघा 7 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल वी राइट द गिवन इन्फॉर्मेशन. इन दिस एक्झाम्पल वी हॅव टू गिवन मध्ये काय दिले बघा आपल्याला या ठिकाणी cos थीटा दिलेला आहे. व्हॅल्यू ऑफ cos थीटा आहे तुमची 12/30. ओके, आता 12/30 ही व्हॅल्यू दिली आहे. वी हॅव टू गिव थीटा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. थीटा जो काय आहे तुमचा तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय करतोय बिलॉंग करतो. आता या इन्फॉर्मेशन वरून तुम्ही काय करू शकताय तर पहिल्यांदा आपल्याला काय इसेन्शियल आहे sin. आता cos वरून तुम्हाला काय करायचं आहे sin यूज करायचं. आता या ठिकाणी बघा ज्यावेळी तुम्हाला एखादं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलं असेल, अदर ट्रिग्नोमेट्री जर डिटरमाइन करायची असेल त्यावेळी आपण काय करणार आहोत आयडेंटिटीचा यूज करणार आहोत. आता वी नो दॅट दी आयडेंटिटी इन बिटवीन cos थीटा अँड sin थीटा यांच्यामध्ये जी रिप्रेझेंट केलेली आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायची आहे. वी नो दॅट sin square theta plus cos square theta is equal to 1. Okay, now we have to put the value of cos theta. cos theta आपल्याला दिलेला आहे तो या आयडेंटिटी मध्ये आपल्याला पुट करायचा आहे. टेक sin square theta हा आपण ॲज इट इज ठेवू प्लस cos theta ची व्हॅल्यू आहे तुमची 12/30 bracket square is equal to get 1. Now take a sin square theta as it is. Sin square theta as it is ठेवला आपण. Now we know that the square of 12/30. 12 चा स्क्वेअर येतो तुमचा 144 divided by square of 13 get 169 is equal to we write 1. Now first of all sin square theta take as it is. Sin square theta as it is ठेवला. ही जी काही टर्म आहे ही लेफ्ट आहे, लेफ्टला पॉझिटिव्ह आहे. ती जर तुम्ही राईटला ट्रान्सफर केली किंवा राईटला जर पाठवली तर राईट हँड साईडला ही टर्म काय होणार आहे तुमची निगेटिव्ह. सो राईट हिअर 1 minus 144 divided by 169. Okay, so we get the value of sin square theta. Sin square theta काय मिळतोय बघा LCM of these two terms we get 169. LCM we write 169. Now take a cross multiplication 1 into 169 we get 169 minus 144. जेव्हा तुम्ही 169 मधून 144 वजा कराल त्यावेळी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 25. ओके, सो बट वी वॉन्ट आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे तर sin थीटाची व्हॅल्यू पाहिजे. सो फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ sin थीटा. Sin theta we get square root of both side. We write here plus minus 5 divided by 30. आता बघा या ठिकाणी ॲक्च्युली तुम्हाला साईनच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. एक आहे 5/13 आणि सेकंड व्हॅल्यू आहे तुमची -5/13. बट आता ॲक्च्युली जो थीटा आहे हा थीटा तुमचा काय आहे 0 to π/2 दॅट इज 90. म्हणजे थीटा हा तुमचा काय होतो तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये बिलॉंग होतो. सो फर्स्ट वी राईट हिअर बट थीटा lies in first quadrant.
थिटा हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये बिलॉंग करतोय आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तुमचे सगळे ट्रिग्नॉमेट्री रेशो काय करतात तर पॉझिटिव्ह साईन डिटरमाइन करतात. म्हणजेच काय तर साइन थिटा हा सुद्धा तिथे काय असणार आहे तुमचा साइन थिटा इज पॉझिटिव्ह. साइन थिटा तुम्हाला काय घ्यायचं आहे पॉझिटिव्ह बिकॉज थिटा लाइज इन द फर्स्ट क्वाड्रंट. नाउ वी राइट हियर द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा. साइन थिटाची तुमची जी व्हॅल्यू आहे ती येते तुमची 5/30. नाउ युजिंग दी व्हॅल्यूज ऑफ cos थिटा इज इक्वल टू 30 गिवन मध्ये दिलेला आहे त्याचा यूज करून आपण sin थिटा इज इक्वल टू फाइंड आउट केलेला आहे. तर या दोन ट्रिग्नॉमेट्रीचा यूज करून तुम्हाला tan डिटरमाइन करायचा आहे. सो वी नो दॅट tan थिटा इज इक्वल टू बघा tan थिटा जो काय आहे तो काय मिळतो आपल्याला तर sin थिटा डिवाइडेड बाय cos थिटा. आता sin थिटा ऑलरेडी आपण फाइंड केलेला आहे 5/30 आणि cos थिटा जो काय आहे तो गिवन मध्ये दिलेला आहे 12/30. हे ज्यावेळी तुम्ही सिम्प्लिफाय कराल इन दॅट केस 30 टर्म गेट कॅन्सल. therefore we have to find the value of tan theta is 5/12. tan theta ची जी काही व्हॅल्यू आहे ती तुमची काय मिळालेली आहे 5/12. आता ॲक्च्युली सेकंड रिझल्ट जर तुम्हाला फाइंड करायचा असेल तर तुम्ही ही व्हॅल्यू ॲज इट इज इथं पुट केली तरी चालेल. फक्त त्यावरून एवढ्याच व्हॅल्यूज आपल्याला ॲक्च्युली इसेन्शियल आहे. अदरवाईज वी नो दॅट 1/tan². 1/tan² तुम्ही cot² घेऊ शकता. म्हणजे या ठिकाणी टॅनवरून तुम्ही cot फाइंड करू शकताय. cot थिटा मिळते याच्या उलटी व्हॅल्यू येते. म्हणजे ही जर y/x असेल तर cot येतो तुमचा x/y. सो वी गेट दी व्हॅल्यू ऑफ cot थिटा इज cot इज दी राईट आन्सर हियर 1/tan थिटा. दिस टॅनचा रेसिप्रोकल असेल. टॅनचा रेसिप्रोकल काय तुमचा 12/5. ओके नाउ युजिंग दिस इन्फॉर्मेशन वी हॅव टू फाइंड दी व्हॅल्यू ऑफ फर्स्ट रिझल्ट इज हियर. पहिला रिझल्ट आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. आणि पहिला जो रिझल्ट आहे तो आहे sin² थिटा minus cos² theta whole term divided by 2 sin theta into cos theta. हे जे काही एक्सप्रेशन आहे याची व्हॅल्यू तुम्हाला काय करायचे फाइंड आउट करायची. तर पहिल्यांदा आपल्याला sin theta माहित आहे 5/30. या व्हॅल्यू या एक्सप्रेशन मध्ये जर पुट केल्या तर वी राइट हियर 5/30 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस cos is given 12/30 bracket square whole term divided by 2 into value of sin is 5/30 into cos theta is 12/30. Now simplify this expression. We know that the square of 5/30 5/13 जर वर्ग केला स्क्वेअर जर केला तर तो येईल 25/169. take a minus sign and square of 12/30 144 divided by 169 whole term divided by यांचा जर प्रोडक्ट केला तर बघा 13 चा we take here 169 and 12 5 चा 60 62 चा get 120. या ठिकाणी 120 कमी आले. now here we write LCM of these two term get LCM या ठिकाणी मिळतो 169. take a subtraction of numerator 25 minus 144. 25 मधून जर 144 वजा केला तर we get the value 119 whole term divided by we write here whole term divided by 120 divided by 169. okay so in that case these 169 get cancelled. we get the value of given expression is minus 119 divided by 120. This is the value of first expression. Now let's see second example is here. We have to give second expression is 1/tan². बघा याची व्हॅल्यू काढण्यासाठी डायरेक्टली तुम्ही tan थीटा या ठिकाणी पुट करू शकताय. अदरवाइज वी नो द इंटर रिलेशन. टॅनचं इंटर रिलेशन हे कॉटशी आहे म्हणजेच 1/tan². हा तुम्ही cot² थीटा लिहू शकताय. and we have to find the value of cot थीटा.
कॉट थिटा या ठिकाणी आपण फाइंड केलेला आहे 1205. हियर पुट द व्हॅल्यू ऑफ कॉट 12/5 ब्रॅकेट स्क्वेअर. याचं काय करायचं आहे तुम्हाला तर स्क्वेअर करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला 1/tan² थिटा मिळेल. काय मिळतोय बघा या ठिकाणी 1/tan² थिटा. वी राईट हियर 12² 144 and 5² we write here 25. Okay, so I hope जे एक्झाम्पल आपण या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत ते तुम्हाला अंडरस्टँड झाले असतील. ओके, थँक्यू.